शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलो आहोत शिर्डीमध्ये. शिर्डीची सकाळ बघा किती सुंदर आहे. सगळीकडे धुकं आहे आणि थोडं थंड वातावरण आहे. दुपारचं फार गरम होत होतो काल आलो तेव्हा, पण आता एकदम थंड वातावरण आहे. आता आम्ही चाललो आहे दर्शनाला साईबाबांच्या. तिथे का आतमध्ये मोबाईल अलाउड नसणार, तर मी दर्शन झाल्यावर व्हिडिओ बनवेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही मंदिराच्या इथे आलो. आता पास काढणार आणि मग लॉकरमध्ये मोबाईल ठेवून आम्ही दर्शनाला जाणार. दर्शन झाल्यावर मी व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. थोड्याच वेळात साईबाबांचं दर्शन होणार. का भक्तिमय वातावरण आहे इकडचं. खूप छान वाटतंय शिर्डी तेव्हा. मोबाईल ठेवायचे पिशवीमध्ये ठेवतात ते, आणि इथे चप्पल विनामूल्य आहे. मोबाईलसाठी पैसे द्यावे लागतात. ओम साईराम. दर्शन खूप छान झालं. आतमध्ये एवढी गर्दी पण नव्हती. खूप छान दर्शन झालं अगदी जवळून. आणि खूप आतमधलं तर वातावरण एवढं भक्तिमय आहे ना, खूप छान वाटलं. सुंदर. रुद्र, कसं वाटलं आतमध्ये जाऊन? कसं दर्शन झालं? छान दर्शन झालं ना? काय काय बघितलं? आपण आता चाललो आहोत शिर्डी मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या खंडोबा मंदिरात. दर्शन खूप छान झालं. दर्शन घेऊन ना आम्ही इथे रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. जिथे आम्ही राहिलो आहोत ना, त्यांचंच हे रेस्टॉरंट आहे. तिथे आम्ही आता नाश्ता करायला आलो आहे आणि खूप छान आहे जेवण इकडचं. आणि स्वच्छता बघायला ना तर खूप चांगली आहे. उपमा खूप छान आहे. रुद्र, डोसा कसा आहे? छान आहे. रुद्राला डोसा प्रचंड आवडला आहे, त्याच्यामुळे तो कालपासून डोसाच खातोय ना रुद्र? मिसळ कशी आहे? छान आहे. मिसळ पण छान आहे. उपमा पण छान आहे. आता आपण ना जिथे आपण राहिलो आहे ना, तिकडच्या गार्डनमध्ये जातोय. मस्त प्रशस्त एरिया आहे बघा. इथे तुम्ही रात्री जेवणानंतर वॉक देखील करू शकता. शतपावली करू शकता. रुद्राला झोपाळ्यावर बसायचं होतं कालपासून. फायनली आज बसला तो.
छान. कसं वाटतंय रुद्र? छान वाटतंय. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी थोडा प्लॅन चेंज केला आहे. आम्ही शनी शिंगणापूरला नाही जात आहोत. मी बाळासाहेब सोनवणे, हॉटेल स्वामी रिसॉर्ट शिर्डी, नगर मनमाड हायवेवर आहे. शनी शिंगणापूर रोडला जाताना आपल्याला हे हॉटेल राईट साईडला लागतं. आणि एकदम जवळचा पत्ता म्हणायला गेलं तर साई आश्रम 1000 रूम्स म्हटलं तरी चालेल. त्याच्या बिलकुल ऑपोजिट साईडला आहे. आमच्याकडे 24 आवर्स रूम सर्व्हिस आहे. AC नॉन AC रूम्स आहेत. मॅरेज पार्टीज वगैरे पण होतात. छोटे मोठे बड्डे, किटी पार्टीज वगैरे असतील, हळदी कुंकू असेल लेडीजचं, ते पण होतं आहे. त्यासाठी आमच्याकडे जवळजवळ 7000 स्क्वेअर फूटचं लॉन आहे. हिरवागार लॉन आहे. एकदम निसर्गासारखं आपल्याला फील होतं. आमच्याकडे झाडी पण भरपूर आहेत. त्याच्यामुळे पक्ष्यांचा आवाज पण चांगला येतो. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पक्ष्यांचं किलबिलाटसुद्धा ऐकायला मिळेल. आणि रूम्स पण स्पेसियस आहेत. 3 बेडपासून रूम स्टार्ट होतात आमचे आणि 4 बेडचे पण रूम आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही 3 बेडच्या रूममध्ये एक फॅमिली म्हणजे 4 लोक पण राहू शकतात. आणि मला जवळजवळ 90% फॅमिलीच येतात. आमच्याकडे फॅमिलीच असतात. आणि आपल्याकडे काही अगर कंपनीचे लोक वगैरे आले, फॅक्टरीज वगैरे असतील, त्यांचा स्टाफ वगैरे असेल किंवा स्कूलवाले असतील, त्यांच्या सहल वगैरे जर आल्यात तर त्यांची पण व्यवस्था होते. म्हणजे मोठा ग्रुप आला तर हो, मोठा ग्रुप आला तरी त्यांची व्यवस्था होते. जवळजवळ 120 लोकांची व्यवस्था आपण 24 रूममध्ये करू शकतो. आणि बाजूला आपल्याकडे एक लंच डिनरचं हॉल आहे. तिथं जर त्यांना स्वतःला स्वयंपाक वगैरे बनवायचं असेल ते पण करू शकतात. आणि बाजूला आमचं रेस्टॉरंट पण आहे. चांगलं फूड आहे. आणि ते पूर्ण प्रिपेअर आपलं ROच्या पाण्यामध्येच करतो आपण. त्याच्यामुळे फूड पण क्वालिटी चांगली आहे. ती फॅमिलीमध्ये जर आपली लहान मुलं वगैरे जर असतील तर त्यांना खेळण्यासाठी पण आपले झोन आहे. पाळणे वगैरे आहेत. किंवा सकाळी तुम्हाला जर वॉकिंग करायचं असेल तर लॉनमध्ये वॉकिंग करता येत. आणि आजपर्यंत आमचा अनुभव असा आहे की सिनियर सिटीजन्स जे येतात त्यांना खूप आवडतं. लॉनवर वॉकिंग पण करतात. ते एकदम व्यवस्थित, म्हणजे त्यांना जवळजवळ माझे रेग्युलर कस्टमर आहेत जवळजवळ 55% आहेत. ते 65 एजच्या पुढचे आहेत. ते जरूर येतात आणि 2-2 दिवस आराम करतात. अच्छा. धन्यवाद काका, छान माहिती दिली. थँक्यू. हा हॉटेलचा पार्किंग एरिया आहे. प्रशस्त. रूम इतकी सुंदर आहे ना. हा सिंगल बेड आहे, हा डबल बेड आहे. फॅन, AC, फोन आहे. तुम्हाला फोन करून ऑर्डर्स करायची असेल, त्यांचा रेस्टॉरंट आहे तर ऑर्डर करू शकता. AC रूम आहे. सकाळी आम्ही 5ला उठलो आणि 6:30ला देवळात दर्शनाला गेलो. गर्दी नसल्यामुळे आमचे दर्शन लवकर झाले आणि छानही झाले, एकदम जवळून. आणि त्यानंतर आम्ही रिसॉर्टवर आलो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि असाच छान प्रतिसाद द्या. धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.